बोला की पाहुणं, एवढं सगळं सगळं फोन केला. तसं काही विशेष नाही. अहो, काल लग्नाची सुपारी फुटली, साखर वाटली, तारीख पण धरली की. अहो पण ह्या समध्या गडबडीत एक घोटाळा झाला की राव. तुम्ही आमच्या पोराला मानाचं शर्ट आणि पॅन्ट पीस घेतलं नाही की राव. मला सांगा, असं कुठं असतं का पाहुणं? व्यवहार पाळला पाहिजे का नाही? काय म्हणालीस? एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. अगं एक मस्त संधी चालून आली आहे तुला. अगं सातारा मेडिकल असोसिएशन तर्फे जिल्हा महिला कारागृहात एक मेडिकल कॅम्प होतं आणि त्यामध्ये मी तुझं नाव परस्पर दिलं होतं आणि त्यांनी तुला सिलेक्ट पण केलंय. काय सांगतेस? खरंच? हो मग. पण तो कॅम्प आजच होतं हा. तू येशील ना? अगं हो, नक्की येईन मी. मी ना माझ्या नवऱ्याला याची कल्पना देते आणि लगेच निघते. नवऱ्याला सांगणार? मग तर तू डेफिनेटली नाही येणार. नाही नाही, अहो बरोबरच आहे तुमचं. आमच्याकडनंच राहून गेले ते. मी तुम्हाला आजच्याच देतो पोशाख. हं? मग तर झालं. चालतंय की. कसं आहे पाहुणं, हे बघा मानपान जिथल्या तिथे झाला पाहिजे, या त्या टाइमला झाला पाहिजे, आहे का नाही? एक काम करा, कापड घेताना भारीतलीच घ्या. उगले गडबड बिडबड काय करू नका. अहो तुमचंच नाव मोठं होणार आहे, बरोबर आहे का नाही? वय वय. असं का म्हणतेस साक्षी? का बरं येणार नाही मी? अगं का काय, तुझा नवरा तो पाठवणार आहे का तुला? त्या दिवशी बघितलं ना आम्ही पार्टीमध्ये, कसा वागत होता यार तो. हे बघ साक्षी, त्या दिवशी थोडा गैरसमज झाला होता, पण तो मिटलाय आता आणि त्याने माफी मागितली माझी. सो तू नको काळजी करूस, मी नक्की येईन. ठेवते आता फोन. बाय. ओके, मग डिरेक्टली आपण तिकडेच भेटूयात. चल बाय बाय.